स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकारी संघटनेमार्फत भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन। खोपोलीतील अनेक नागरिकांनी घेतला लाभ। खोपोलीत सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेणाऱ्या पोलीस, पत्रकार व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकारी संघटनेमार्फत दिनांक 6 फेब्रुवारी रोजी खोपोली शहरातील परशुराम मंदिर, वासरंग या ठिकाणी नागरिकांसाठी भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला असून आरोग्य तपासणी करून घेतली। कमी कालावधी सामाजिक कामे करून विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकारी संघटनेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा दमयंती पांडुरंग कोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या विविध सामाजिक कार्याने संघटनेच्या कामावर प्रभावित होऊन नवनवीन सदस्य संघटनेमध्ये प्रवेश करत आहेत। घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात उपस्थित पत्रकार मान्यवरांच्या हस्ते नवीन सदस्यांना संघटनेचे ओळखपत्र वाटप केले। यावेळी कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष दमयंती पांडुरंग कोळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतीश राणीम, खालापूर तालुका प्रभारी मलकित सिंग विहाल, तालुका कार्यकारिणी सदस्य ललित म्हात्रे, खालापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग चंद्रकांत कोळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विशाल पाटील, तालुका सल्लागार लक्ष्मण वोळकर, विनोद साळवी, खोपोली शहर उपाध्यक्ष कैलास मोरे, सल्लागार लक्ष्मण कांगे, शहर संपर्क प्रमुख साहेबराव काकळीच, उपाध्यक्ष हरजिंदर कौर, शाखा सदस्य मालिनी देशमुख, मयुरी बांद्रे, राकेश कुलकर्णी, प्रिया भगत, मिलिंद कांबळे, कल्पना कांबळे, प्रल्हाद बट्टेवार, गीता गौतम, आकाश सोनवणे, मीना फिरके, पूर्वा सावंत, विजय परदेशी, हनुमंत मानकर, अशोक पालांडे, संतोष मानकर, उमेश महातो, गुरप्रीत कौर विहाल, वर्षा संजय साळुंखे, प्रतिकेश देशमुख, यमनाजी रामचंद्र शेलके, वर्षा हेमंत कदम, सविता देशकर यांसह विविध क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते। सदरील ठिकाणी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार आणि माहिती अधिकार संघटनेमार्फत डॉक्टर, आशा सेविका, नर्स यांना संघटनेमार्फत प्रमाणपत्र देण्यात आले असून सामाजिक कार्याला हातभार लावल्याबद्दल त्यांचे आभार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले। पोलीस मित्र, पत्रकार आणि माहिती संघटनेचे दौरे आज आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेले आहे। तसेच परशुराम मंदिर तांबडी इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। भरपूर रहिवाशांचा प्रतिसाद होता। याच्यामध्ये बऱ्याचशा मोफत तपासण्या केलेल्या आहेत, जेणेकरून इकडे राहणाऱ्या रहिवाशांना त्यांचा लाभ होईल शिबिरीचा। त्यासाठी भरपूर आपल्या ग्रामस्थ मंडळी इथे हजर राहून आपल्या शिबिरीला एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे। तसेच आपले सर्व संघटनेमार्फत हा शिबिर आयोजित केलेला आहे। तसेच सतीश रहीम सर यांनी सगळं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि उपस्थित डॉक्टर वगैरे, नर्स, आशा मॅडम सर्वांना अरेंज करण्याचं काम सतीश सरांनी केलेलं आहे। जनतेला माझं साधं सांगणं आहे, स्वराज्य पोलीस मित्र आणि पत्रकार आणि माहिती अधिकार संघटना ही आपली तळागाळात काम करणारी आहे, सर्वसामान्यांसाठी धावून येणारी संघटना आहे। आपल्या मार्फत महिलांवर होणारे अत्याचार तसेच कुठे अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम आपण करत आहोत। जास्त सांगण्याचं गोष्ट म्हणजे सर्वसामान्यपर्यंत आपली संघटना पोहोचवण्याचं काम आपल्या खोपोलीतले सर्व पदाधिकारी, सभासद सर्वजण करत आहे आणि जास्तीत जास्त महिला पुरुष वर्गाने आपल्या संघटनेमध्ये जोडून त्यांनी आपल्या खोपोलीमध्ये सुख, समाधान आणि शांतता आणि कायद्याची सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने इथे राबवता येईल, यासाठी मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी आपल्या संघटनेला जोडलं पाहिजे। नमस्कार, मी सतीश राणीम, थर्ड प्लॅनेट फाउंडेशन ऑफ दिल्ली आणि मर्क कंपनी बोरिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या आज रायगडच्या महिला पोलीस अध्यक्षा सौ दमयंती कोळी यांनी रिक्वेस्ट केली की आज तांबडी ह्या ज्या वस्तीतल्या जी गोरगरीब लोक आहेत यांना आज सेवेचा लाभ हवा, या दृष्टीने त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली। त्या दृष्टीने आपण आज इथे आरोग्य तपासणी लावली। यामध्ये जनरल तपासणी आहे, त्याच्यानंतर HB तपासणी, BP शुगर केलं आणि यासाठी सेवामाप फाउंडेशन ऑफ पनवेल ही पूर्ण टीम राहिली। डॉक्टर अनुराधा कोथवरे, तसेच नर्स म्हणून कल्याणी ठाकूर, ज्योती मोरे मॅडम, तसेच फार्मासिस्ट सूरज पाटील आणि कोऑर्डिनेटर सतीश राणीम आणि अभिजित करंगळे
यांनी वेळेत येऊन सगळं व्यवस्थित अरेंज करून हा कार्यक्रम आपला चालू केलेला आहे. यातून बऱ्याचशा गावातील लोकांनी मोफत तपासणी, मोफत गोळ्या औषध आणि काही HB टेस्ट, BP शुगर टेस्टचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घेतलेला आहे. स्वराज्य पोलीस मित्र संघटना यांच्या माध्यमातून आज जे इथे मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आलेले आहे. संस्थेचे व्यवस्थापक दीपकजी कांबळे तसेच कमलेश शेवाळे सर आणि धनश्री उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य मित्र संघटना गेले खोपोलीमध्ये अनेक दिवसापासून काम करत आहेत. सणासुदीच्या काळामध्ये पोलीस मित्र म्हणून पोलीस यंत्रणेला मदत करत आहेत. तसेच खोपोलीतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रगण्य अशी ही संस्था आहे. नुकतंच आता एक 10-15 दिवसापूर्वी इथे परशुराम मंदिरामध्ये एक संघटनेमार्फत एक सुंदर असं एक स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं संघटनेमार्फत. या असे उपक्रम खोपोलीमध्ये या संघटनेमार्फत राबवण्यात येत आहे. आणि आज इथे जो संघटनेच्या मार्फत मुक्त असा मोफत आरोग्य शिबिर आणि औषधे वाटण्याचा जो इथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे. उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच डॉक्टर आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व कर्मचारी तसेच माझे पत्रकार बंधू या सर्वांचे मी आभार मानून आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो.